नमस्कार. बघा, आपल्याला आज साबुदाण्याची वेगळीच काहीतरी रेसिपी करायची बघा. त्यासाठी हा मी 150 ग्रॅम साबुदाणा रात्री भिजू टाकला होता. रात्री भिजू टाकला म्हणजे 1 वाटी म्हणजे 150 ग्रॅम. तर आपल्याला असं भिजू टाकायचं, 2 पाण्याने धुवायचा आणि साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला वरती पाणी ठेवायचं आणि असं भिजून घ्यायचं आहे. आता मी भिजवताना तुम्हाला नाही दाखवला, डायरेक्ट रात्री टाकला मी, आता भिजवताना दावला. तर बघा, अशी मस्त रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला मी उपवासाची. एकदम छान आणि एकदम टेस्टी लागते बघा, एकदम मस्त कुरकुरी. तर हे बघा, साबुदाणा असा आपण मोकळा करून घ्यायचा. मस्त असा भिजला गेलेला आहे. आणि ही रेसिपी नक्की बघा, एकदम सोपी आणि एकदम साधी आहे बघा करायला पण, आणि असा एकदम छान मऊ भिजलेला आहे साबुदाणा. तर आपल्याला असा सुट्टा करून घ्यायचा आहे बघा. याला असा सुट्टा करायचा. तर आता हे साबुदाणा आपण साईडला ठेवून देऊ. आणि इकडे मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत बघा. बटाटे मी आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे 1.5 किलो बटाटा आहे. तर याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आता. तर याची आपण आता साल काढणार आहोत बघा. अशी मस्त साल काढून घ्यायची आपल्याला. पूर्ण साल काढायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची. असं एकदम अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ. तर बघा, आपण अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. हे पाहू शकता असे मस्त. आणि इकडे मी किसणी घेतलेली आहे बघा. ही आपल्याला या किसणीने बटाटे किसून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला असा बटाटा किसून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा सर्व बटाटे. पाहू शकता तुम्ही. तर बघा, आपण हा किसून घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा आपण किसून घेतलेला आहे. हा बघा, असंच किसायचं बघा. आणि याला फक्त आता थोडंसं वाफवून घ्यायचं आपल्याला, कारण काय आहे ना, एकच उकळी आणून घ्यायची. त्यासाठी मी इकडे पाणी ठेवलेलं आहे. पाहू शकता, अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे. आणि आता याला आरण आलेलं आहे. आपण लगेच किस त्याच्यामध्ये टाकू आणि 1 उकळी येऊन देऊ फक्त त्याला 2 मिनटं. थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. हे बघा, आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्याला लगेच किस टाकून द्यायचं. याला काही जास्त शिजवून द्यायचं नाही, काही नाही. आपल्याला फक्त 1 उकळी आणायची. आता हे बघा, आपला सर्व टाकून झालेला आहे. याला फक्त आपल्याला 1 उकळी आणायची. याला शिजून द्यायचं नाही जास्त अजिबात. फक्त थोडीशी उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा. तर याला आपण आता थोडीशी उकळी येऊन देऊ. तर बघा दादा, याला उकळी आलेली आहे. आता उकळी आली ना, याला लगेच गॅस बंद करायचा आपल्याला. अजिबात याला जास्त शिजून द्यायचं नाही. तर आपण आता गॅस बंद करू आणि याला काढून घेऊ. आता हे पाहू शकता, असं शिजलं नाही पाहिजे जास्त. हे बघा, तर आपण आता काढून घेऊ. हे बघा, याला असं आपल्याला निथळून घ्यायचं, चांगलं काढायचं. चांगलं पाणी निथळून घेऊन आपल्याला हे दुसऱ्या भांड्यात काढायचं. बघा, आपण असा सर्व किस याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तर हा आपला साबुदाणा आपण या ताटलीमध्ये काढून घेऊ. असा सगळा बघा सुट्टा सुट्टा झालेला आहे मस्त एकदम. आणि हा हिरवी मिरची फक्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेली. याच्यात मीठ वगैरे काहीच नाही. हे आपल्याला असे 2 चमचे टाकायचे. हे बघा, असे 2 चमचे मी मिरची टाकलेली. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. आता हे मीठ मिरची आपल्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं. हे बघा,
तुम्ही याच्याऐवजी हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट टाकू शकता किंवा लाल मिरचीचे तुकडे पण टाकू शकता, वाळलेले थोडेसे असे चुरगळून याच्यामध्ये. तर बघा हे मस्त असं कालवून घेतलेलं आहे आपण. आणि इकडे 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये, हे पाहू शकता. आता या चाळणीत आपण टाकून देऊ. बघा असं टाकून द्यायचं. हे पाहू शकता मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये टाकलाय. तुम्ही वाटलंस तर अशा परातीमध्ये पण टाकू शकता वाफायला, पण मी चाळणीमध्ये घेतलाय. आता ही चाळण आपण इथे याच्यावर ठेवून देऊ. 2 मिनिटं याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची. त्यासाठी हे झाकण आपल्याला परफेक्ट असं पॅक ठेवायचं आणि 2च मिनिटात वाफ बसल बघा त्याला. तर बघा आपल्याला 2 मिनिटं झाले साबुदाणा वाफवायला. पाहू शकता तुम्ही किती मस्त असा वाफवलाय आणि हे बघा चिकट झाला आहे का. तर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. हे पाहू शकता असा चिकट झाला पाहिजे बघा. तर आपण आता लगेचच किसामध्ये काढून घेऊ. आता हे आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा. खायला तर एवढी टेस्ट लागते ना भारी याची, एकदम छान लागतं बघा. तर बघा आपण आता सर्व याच्यामध्ये काढून घेतला. असं काढून घ्यायचं आता या केसामध्ये. आपल्याला आता हातानेच काढावं लागेल ना असं. त्याला आहे ना असं गार पाण्याने हे करायचं, गरम गरमच काढावं लागतं बघा ते. तर बघा पाहू शकता तुम्ही असं मस्त आपण काढून घेतलेलं आहे साबुदाणा आणि केस एकजीव केलेला आहे सगळं, हे पाहू शकता. आता लगेचच आपल्याला हात भाजतात बरं का, पण असं गार पाणी जवळ घ्यायचं आणि मगच आपल्याला याचे वडे घालायचे. नाही तर हात भाजले जातात खूप. तर लगेच आता वडे घालून घेऊ आपण. हे बघा असे भराभर आपल्याला वडे घालून टाकायचे. खायला एकदम टेस्टी. याला चांगलं 2 दिवस वाळून द्यायचं मस्त आणि असेच छान टाकायचे. हे पाहू शकता तुम्ही मस्त असे वडे होतात आपले. जास्त काही अवघड नाही आहे थोडीशी मेहनत, पण खायला एकदम भन्नाट लागतात बघा हे. हे बघ अशा प्रकारे आपण सर्व वडे घालून घेऊ. तुम्ही कधी केले नसेल तर नक्की करून बघा, एकदा ट्राय करा. खूप छान होतात आणि खूप मस्त लागतात बघा. मी गेल्या वर्षी केले होते म्हणूनच म्हणलं यावेळेस आपली रेसिपी दाखवा. कारण का गेल्या वर्षी केले ना तर खूप छान लागले, पुरले पण नाही आम्हाला ते खायला. म्हणून यावेळेस म्हणलं करावं आणि तुम्हाला पण दाखवा. बघा मस्त आपले असे वडे घालून झालेले आहेत छान असे. यांना 2 दिवस चांगलं वाळून द्यायचं आपल्याला उन्हामध्ये आणि मग मस्त तळून खायचे, वर्षभर खा. हे बघा मस्त असं वाळलेलं आहे कडक, एकदम छान झाल्यात. आता यांना आपल्याला तळून बघायचे. एकदम असं छान कडक वाळल्यात. 2 दिवस आपण वाळून दिले यांना, पाहू शकता एकदम मस्त झालं. तर आपण आता तळून घेऊ यांना. तर आपण आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकले, तेल गरम झाले. हे सोडून घेऊ आपण. बघा किती मस्त फुललंय असं छान एकदम, बघू शकता तुम्ही. हे का किती छान झालं एकदम. असे सोपे करायचे बी, खायचे बी उन्हाळ्यावर. याला 12 महिने ठेवा, नाही तर 2 वर्ष ठेवा, त्याला काहीच होत नाही. बघू शकता तुम्ही. झालेत की नाही एकदम भारी. खायला पण एकदम खुसखुशीत आणि थोड्याशा याच्यामध्ये जास्त झंझट पण नाही बघा. याला काही नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करा आणि 1-2 वर्ष ठेवा घरामध्ये, काहीच होत नाही याला.
तळल्या पण लगेच जातात, पाहू शकता तुम्ही, लगेच चालतात बघा. असं उपवासाचा पदार्थ आहे ना, करून ठेवला ना, कधी उपवास असला खिचडी बरोबर तोंडी लावायला, असं कधी काही तर छान लागतं ना खायला. तर बघा, नक्की करा, खा पण, आणि सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.